माझ्या तुम्ही पाया पडू नका, मी तुमच्या पाया पडायला पाहिजे असं त्यांना. त्या मुलाच्या न नावावर करता माझ्या नावावर सगळं तिघं तिनं शारदा ही माझ्या नातवंडांना राहू दे म्हणून त्यांनी मला हे केलं. त्यावेळेला माझ्याकडं पैसे नसताना इकडं तिकडं गोळा करून मृत्यूपत्र लिहून ठेवलं. काय तर तिथं चहा प्यायला सुद्धा पैसे नव्हते. 25 पैसे त्या आणि चहा प्यायला नव्हते परिस्थिती. त्यांनी त्यांच्या पाठीमागं नंतर मला त्यांचा आशीर्वादानं हे सगळं काय आहे ते मला मिळालं. मी त्यांचं कधी हाल केलं नाही. त्यांना जेवण खा त्यांना म्हणायच्या कुणाची कोण तुला माझी माहिती पण माझा जन्मदिला मुलगा मला बघत इतकी परिस्थिती लेकराला. त्या वाढल्यानंतर माझ्याकडे हे सगळं ऐश्वर्य सगळं मला मिळालं. शिलाई करून 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 मुलांना फक्त जगवलं. शिल्लक काही नाही बघाय नुसतं कष्ट करून या मुलांची देखभाल केली. शारदा तुम्ही रवी कांबळ्यांना कसं घडवलं? खूप कष्टाने, खूप हालाने, खूप त्रास काढला, खूप मेहनत केली. शिलाई काम करून 3 मुलं, सासूबाई, मालक, मी 6 माणसाचं कुटुंब चालवलं. खूप बेकार म्हणजे इतके हालत बेकार म्हणत नाही त्या हालाला. आता यांच्याकडे बघून आता तुम्हाला कसं वाटतंय? आता छान वाटतंय. सगळं व्यवस्थित आहे. त्यांना मार्गदर्शन करत गेले. दोघांनाही चांगलं मार्गदर्शन करत राहिले. त्यामुळे प्रगती झाली. रवीच्या यशाने आज तुम्ही समाधानी आहात? माझ्या डोळ्यात कधी त्याने आशेला आणून दिलं. सांभाळतो दोघंही. सुनबाई पण छान आहे. सुनबाईला पण चांगली संस्कार मुलांना पण देत असते. नातवंडांना पण नीटनेटकं समजून सांगत असते. त्यांनी मला आशीर्वाद चांगला दिला, मुलांनाही चांगला दिला. आणि मला त्यांच्या काळावर कमी कुठलीच गोष्ट पडली नाही. सगळ्या गोष्टीत मला न मागता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत गेल्या. आताच्या काळात सुना सासवानं छळतात, पण तुमच्या ह्याच्यामध्ये आयुष्यात उलट झालं सर. उलट मी म्हणायची तुम्ही मला पापात घालू नका, मी तुमच्या पाया पडायचं, मी तुम्हाला तुमची सेवा करायचं, तर तुम्ही माझ्या पाय धरू नका. मला म्हणायचं कुणाची कोण तू, पण माझी इतकी काळजी करते, सेवा करते काय. ती आता माणसं पाहिजे होती. वडील माझे खूप चांगलं मार्गदर्शन वडिलांनी पण केलं, आईनं पण केलं काय. मुलांना मी कुठल्या दुःख व्हायचं त्या गोष्टीला मी त्यांना सांगायची हे दिवस राहणार नाही आहेत, हे तुम्हाला आत्ता सण करावं लागणार आहे, पण नंतर तुम्हाला चांगले दिवस येणार. त्यामुळं त्यांना आधार द्यायची मी सगळ्या गोष्टीने.
दिलेलं मला परत पुन्हा मिळालं. ते दिरांना त्यांच्या वाटणीचं त्यांना मिळालेलं ते मला परत त्यांनी विक्रीला काढल्यानंतर ते माझ्या धाकट्या मुलाच्या नावावर मी केलं. आणि हे जे आहे हे माझ्या थोरल्या मुलाच्या नावावर आहे. माझं मृत्यूपत्र म्हटलं माझ्या ह्या मुलाला मिळालं. त्या मुलासाठी मी परत ते घर त्यांनी विक्रीला काढल्यानंतर मी धाकट्याच्या नावावर केलं. मुलीला पण जागा घेऊन 2 गुंठा बंगला बांधून तिचं व्यवस्थित केलं. जसं मुलांचं केलं तसं मुलीचं पण केलं. तिला पण कमी काय पडून दिलं नाही. अख्खा संसार तिला दिला सगळा. काय